नमस्कार. ग्रंथालय चळवळ उभी करायची असेल, वाचन संस्कृती समाजात रुजवायची असेल, तर केवळ इमारती किंवा पुस्तकांचा साठा पुरेसा नसतो. त्यासाठी लागतात ध्येयाने झपाटलेली माणसं. अशीच एक प्रेरणादायी व्यक्ती म्हणजे कृष्णा मुकुंद उजळंबकर. त्यांचा जन्म 16 डिसेंबर 1924 तर मृत्यू 13 एप्रिल 2006 मध्ये झाला. मराठवाड्याच्या मातीत जन्मलेले उजळंबकर हे स्वातंत्र्य लढ्यातही सहभागी झालेले राष्ट्रप्रेमी होते. पण त्याहून मोठी त्यांची ओळख म्हणजे सार्वजनिक ग्रंथालय चळवळीचे समर्पित कार्यकर्ते. MA आणि LLB चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी भारतातील ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर S.R. रंगनाथन यांच्या मार्गदर्शनाखाली एमलिप पदवी संपादन केली. गुरूंच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी आयुष्यभर ग्रंथालय चळवळीसाठी स्वतःला झोकून दिले. त्यांच्या कार्यातील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे आंध्र प्रदेश सार्वजनिक ग्रंथालय कायदा अस्तित्वात येण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न. हैदराबाद येथील अखिल भारतीय ग्रंथालय परिषदेत त्यांनी डॉक्टर रंगनाथन आणि तत्कालीन शिक्षण मंत्री गोपाळराव एकबोटे यांची ऐतिहासिक भेट घडवून आणली. त्यातून 1955 मध्ये सार्वजनिक ग्रंथालय कायदा मंजूर झाला आणि आधुनिक ग्रंथालय व्यवस्थेची पायाभरणी झाली. यानंतर त्यांनी मुंबई सचिवालय केंद्रीय ग्रंथालय, नागपूर शासकीय केंद्रीय ग्रंथालय, विदर्भातील सहाय्यक ग्रंथालय अधिरक्षक आणि पुणे येथील शासकीय विभागीय ग्रंथालय अशा अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. पुण्यात त्यांनी तयार केलेली मराठी ग्रंथांची सूची ही 4 खंडांची सूची संशोधकांसाठी आजही अत्यंत मोलाची मानली जाते. 1980 ते 1982 या काळात त्यांनी महाराष्ट्र राज्याचे ग्रंथालय संचालक म्हणूनही उल्लेखनीय कार्य केले. त्यांनी डॉक्टर रंगनाथन यांच्या विचारांचा प्रसार करणारे अनेक ग्रंथ लिहिले. तसेच त्यांच्या आत्मचरित्राचा मागे वळून पाहता हा मराठी अनुवादही झाला आहे. उजळंबकर हे केवळ ग्रंथालय शास्त्रज्ञ नव्हते, तर संवेदनशील साहित्यिकही होते. कथा, कादंबऱ्या, चरित्रे, आत्मचरित्रे अशा विविध साहित्य प्रकारात त्यांनी लेखन केले. गाठ हिमालयाशी आहे, बहुत सुकृतांची जोडी आणि कृष्णा मिळाली कोयनेला या त्यांच्या साहित्यकृती विशेष गाजल्या. त्यांनी तब्बल 23 चरित्र ग्रंथ लिहिले. त्यांच्या आत्मचरित्रातील या ओळी त्यांच्या संपूर्ण जीवनाचा सारांश सांगून जातात. ते म्हणतात, ग्रंथालयी रमावे, ग्रंथालयी जगावे, ग्रंथालयी रमावे, ग्रंथालयी जगावे, ध्यानी मनिनी स्वप्नी मी ग्रंथरूप झालो.